अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे भांडक नगरीचे वैभवशाली ठेवे अडगळीत। भद्रावतीतील जैन, बौद्ध, हिंदू संस्कृती दर्शक शिल्प, मंदिरे, विहिरी, परकोट यांना अखेरची घरघर। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या प्राचीन नगरीला यादव, चालुक्य, सातवाहन, वाकाटक, गोंडकालीन आदीचा वैभव लाभल्याचा इतिहास आहे। जाणकारांच्या मते चारही युगात ही नगरी एक महत्त्वपूर्ण ठिकाण होते। 500 वर्षाचा गोंडकालीन इतिहास अनुभवणारा किल्ला, वॉर्डातील परकोट असणारा किल्ला असो वा विंजासन येथील बौद्ध लेणी, जैन धर्मियांचे पार्श्वनाथ मंदिर, भद्रनाग मंदिर, टेकडीवरील भवानी मंदिर, आसना तलावा शेजारी वरद विनायक मंदिर, डोलारा तलाव, चिंतामणी तलाव शेजारी असणारी शिल्पे अजूनही जुन्या स्मृतींची साक्ष देत आहे। तालुक्यातील बरांज परिसरात असणारी विहीर अद्भुत आहे। गणेशाचे अनेक शिल्प व आखीव रेखीव कोरीव बांधकाम आजच्या घडीला अक्षरशः अडगळीत पडले आहे। विशेष म्हणजे व्यावसायिक व नफेखोर प्रवृत्तीच्या खान प्रशासनाने हा अमूल्य ठेवा मातीमोल करण्याचाच विडा उचलला की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे। पुरातत्व विभाग व भूखंड विकसित करणाऱ्यांस कुठेतरी साठलोट तर नाही ना? कारण ऐतिहासिक प्राचीन परिसराचे अस्तित्व अबाधित राखून खोदकाम करण्याची अनुमती असते। पायऱ्या असणाऱ्या पुरातन बारमाही विहिरी आज अक्षरशः कचरा कोंडी झाल्याचा प्रत्यय बाजारात असणाऱ्या विहिरीकडे पाहिल्यास येतो। एक नव्हे तर अनेक ठिकाणी दुर्लक्षित धोरणाने हे दुर्मिळ ठेवे नष्ट केल्या जात आहे। नफेखोरी प्रवृत्तीच्या कोळसा खाणी व चौफेर मातीचे ढिगारे, तद्वतच नागरिकांच्या संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे वैभव नष्ट होत आहे। या नगरीच्या चौफेर दिशेला अनेक मूर्त्या, शिल्प, कोरीव नक्षीखांब, शिलालेख इत्यादी दुर्मिळ ठेवे पुरातत्व विभाग, स्थानिक प्रशासन, इतिहास संशोधक यांच्या बधीर प्रवृत्तीने कायमचेच संपण्याच्या मार्गावर आहे। अपडेट इंडिया टीव्ही न्यूज चॅनलने या दुर्मिळ ऐतिहासिक वास्तू, विहिरी, किल्ला, भग्न अवशेष याचा प्रत्यक्ष आढावा घेतला असता विदारक चित्र समोर आले। याबाबत भद्रावतीचे साहित्यिक व संवेदनशील अभ्यासक प्रवीण आडेकर यांच्याशी बातचीत केली असता पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। सर नमस्कार। नमस्कार। आपल्या समेत आहेत प्रवीणजी आडेकर, जे एक प्रसिद्ध साहित्यिक आहे आणि इतिहासाचे संशोधक किंवा इतिहासावरती प्रेम करणारे, आणि या भद्रावतीमध्ये जे काही वैभवशाली इतिहास लाभलेला आहे आणि या ठिकाणचे प्राचीन मंदिरं, प्राचीन अवशेष जागोजागी विखुरलेले आहे, परंतु याची पाहिजे तशी जोपासना प्रशासनाकडून किंवा पुरातत्व विभागाकडून होत नाही, तर याबद्दल आपण काय सांगू शकता? अर्थातच भद्रावती हे एक ऐतिहासिक आणि प्राचीन अशी नगरी आहे। पूर्वीचं नाव या नगरीचं भांडक नगरी म्हणून इतिहासामध्ये बऱ्याच कालखंडामध्ये आढळून येते आणि महाभारत काळ किंवा रामायण काळापासूनचे संदर्भ या भद्रावती नगरीसोबत जोडलेले आहेत, असं अभ्यासाअंती दिसून आलेलं आहे। बऱ्याच इतिहास तज्ज्ञांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे। भद्रावतीचा हा परिसर समृद्ध, ऐतिहासिक दृष्ट्या खूप मोठा समृद्ध आहे। अनेक राजवंशांनी या परिसरावर राज्य केलं। यादव काळ असो, वाकाटक, चालुक्य आणि सातवाहन, गोंड राजांचा देखील एक वैभवशाली इतिहास राहिलेला आहे। तर या प्रत्येक राजघराण्यांनी या नगरीला समृद्ध करण्याचं काम त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे। ही खूप मोठी नगरी होती। त्या काळामध्ये व्यापार केंद्र म्हणून भद्रावती इतिहासात प्रसिद्ध झालेला आहे आणि भरभराटीस आलेली ही नगरी आहे। आणि अशा या नगरीमध्ये ऐतिहासिक पाऊलखुणा जागोजागी ठिकठिकाणी बघायला मिळतात। ऐतिहासिक किल्ला असो किंवा काही पुरातत्वीय बांधकाम असो, पण हे सगळे अवशेष भद्रावतीमध्ये अस्ताव्यस्त विखुरलेले आहेत। याकडे प्रशासनाचं, शासनाचं सुद्धा दुर्लक्ष होते आहे। भद्रावतीची ही नगरी पर्यटन नगरी म्हणून शासनाने घोषित केली, परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहिजे तसा या नगरीकडे जो विकास व्हायला पाहिजे पर्यटनाच्या संदर्भात, तो काही अद्यापपर्यंत झालेला नाही। याकडे लोकप्रतिनिधींचंही दुर्लक्ष होताना ऐतिहासिक आणि सगळ्यात प्राचीन असं हे शहर आहे। या शहराचं जतन करणं नितांत गरजेचं आहे असं मला वाटतं। एक जबाबदार नागरिक म्हणून, एक संशोधक म्हणून, एक साहित्यिक म्हणून, एक जिज्ञासा म्हणून आणि साहित्य, कलाकृती याबद्दलची आवड असणारे असं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी सांगितलं आहे की प्रशासनानं किंवा पुरातत्व विभागानं या अशा अमूल्य वैभवशाली ठेव्याकडे कुठेतरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि याची जोपासना व्हावी अशी त्यांचीच नव्हे तर संपूर्ण भद्रावतीकरांची इच्छा आहे। पुरातत्व विभागाने याकडे जरूर लक्ष द्यावं।
अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मानसाळे.